महाशिवरात्री यात्रेनिमित्त ग्रामपंचायत पटांगणावर आयोजित कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर तसेच खोटे व चुकीची बातमी काही मीडियाने प्रसारित केली। यातून वडणगे गावची बदनामी व अशांतता निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी वडणगेतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात महाशिवरात्री यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्वीपासून ग्रामपंचायत पटांगणावर कार्यक्रम होत असतात। 15 ते 18 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यामध्ये 18 फेब्रुवारीला सायंकाळी एका महिला कलाकाराने नृत्य सादर केले। मात्र काही समाजकंटकांनी या लावणी नृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून हा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त आयोजित केल्याची खोटी व चुकीची माहिती जाणीवपूर्वक मीडियावर पसरली। हा कार्यक्रम महाशिवरात्र यात्रेनिमित्त होता। शिवाजी महाराजांची प्रतिमा ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या आतील बाजूस असून हा कार्यक्रम बाहेरील पटांगणावर होता, असे निवेदनात म्हटले आहे। दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख आणि करवीर पोलीस निरीक्षक यांना ही निवेदन देण्यात आले। हे निवेदन देताना लोकनियुक्त सरपंच सौ संगीता शहाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित पाटील, युवा नेते रवींद्र पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सयाजी घोरपडे, मुनवर मुल्ला, स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू पवार, पंचगंगा पाणी पुरवठा चेअरमन बाजीराव पाटील, ऋषी ठाणेकर, गोकुळ कांबळे, उमाजी शेलार, कृष्णात जौंदाळ, पंडित चौगले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जेराव बोने पाटील, सुभाष पाटील, सतीश पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान संबंधितावर कारवाई नाही झाली तर वडणगे ग्रामस्थांच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना माननीय श्री राजू पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।